नमस्कार मित्रांनो, मी राम चाळकापुरे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर मंथन राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी याची उत्तरसूची येत आहे. सर्वप्रथम भाषा व मराठी या विषयांची उत्तरसूची आपल्यासमोर येत आहे. मराठी या विषयामध्ये एकूण 25 प्रश्न होते. त्यापैकी पहिला व दुसरा प्रश्न हा उतार्यावर आधारित प्रश्न होता. तर त्याची उत्तरसूची सुरुवात करूया. तर उतार्यावर पहिला प्रश्न होता, आसाम राज्याचे प्रतीक म्हणून कोणाचे पुतळे उभारलेले आढळतात? तर 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसऱ्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर स्त्रीलिंगी शब्द आहे मुंगी, या शब्दाला स्त्रीलिंग येतो म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपल्यासमोर चौथा प्रश्न हा चौथा आणि 5वा प्रश्न हा जाहिरातीवर होता. चौथा प्रश्न, गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम कोणत्या वयोगटासाठी आहे? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना. 5वा प्रश्न, वरील जाहिरातीसमोर चुकीचा पर्याय कोणता? ह्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 6वा प्रश्न, सोबतच्या आकृतीतील अक्षरापासून एक म्हण तयार होते. ह्याचे म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय? आणि ह्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक 2, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. 7वा प्रश्न, यामध्ये समुदर्शक शब्दांच्या किती जोड्या योग्य आहेत? यामध्ये फक्त 2च जोड्या योग्य आहेत. पोत्यांची थप्पी आणि साधूंची जथा म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. 8वा प्रश्न, 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे, हसीना खूप हुशार आहे. यामध्ये कुठलेही सर्वनाम वापरलेलं नाही, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 9वा व 10वा हा प्रश्न कवितेवर आधारित होता. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे, कवीच्या डोळ्यात अश्रू कधी येतात? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाखरे दूर उडून गेल्यानंतर. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, आई काय काम करते? तर आई काय काम करते? शेतातून काम करून दमून आल्यावर घास भरवते म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आपल्यासमोर येत आहे. 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? यापासून पहिल्या ह्याच्यापासून मुसळधार हा शब्द तयार होतो, दुसऱ्यापासून पाणवठा हा शब्द तयार होतो आणि तिसऱ्यापासून परवानगी हा शब्द तयार होतो. म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर 12वा प्रश्न, खालील पर्यायातून कविता व त्याचे कवी याची चुकीची जोडी शोधायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माहेर यशवंत ही चुकीची जोडी आहे. बाकीच्या 3 जोडी बरोबर आहेत म्हणून 12व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 13वा प्रश्न, 13व्या प्रश्नाचं जे वाक्य आहे, भारत ऑस्ट्रेलिया याच्या T20 रोमहर्षक सामना शेवटचे षटक पाहताना प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आलेली आहेत? तर या वाक्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फक्त 3 विरामचिन्हे आलेली आहेत. त्यामुळे आणि 2 म्हणजे 2 वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. 15वा प्रश्न आहे, 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 16वा प्रश्न, 16व्या प्रश्नाचं सुद्धा पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 18वा आणि 19वा प्रश्न हा संवादावर आधारित आहे. वरील संवादात किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 19व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 20वा प्रश्न, 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 24वा प्रश्न, सॉरी मित्रांनो, 21वा प्रश्न, 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे तंत्रज्ञान या शब्दासाठी इंग्रजी शब्द आहे टेक्नॉलॉजी, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपल्यासमोर आहे 22वा प्रश्न. 22व्या प्रश्नामध्ये जोड शब्द किती नाहीत म्हणले? यामध्ये आंबट गोड, आडवा उभा आणि आदलाबदल असे 3च जोड शब्द नाहीत, बाकी सर्व जोड शब्द आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 23वा प्रश्न, खालील ढग या शब्दाला समानार्थी शब्द असणारा पर्याय, ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पयोद, जलद, अंबुद आणि अब्र हे ढगासाठी समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर आहे 24वा प्रश्न, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द बघा, ह्याच्यामुळे येथे पर्याय क्रमांक 3 उत्तर हे योग्य आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, ह्याचं उत्तर आहे 2, सिंह शावक ही चुकीची जोडी आहे. अशा रीतीने एकूण मराठी 25 प्रश्नाची उत्तरपत्रिका आपल्यासमोर सादर केली आहे. यानंतर आता जाऊया गणित या विषयाकडे. चला मित्रांनो, 26वा प्रश्न आपल्यासमोर आहे.
30 ते 65 या 2 अंकी संख्या लिहिल्या असतात, त्यात किती समसंख्या असतील म्हणले? यामध्ये 30 ही संख्यासुद्धा धरायची आहे, त्यामुळे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 18. त्यानंतर 2 शून्य व 5 हे अंक किमान एकदा वापरून तयार होणारे 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्यांची बेरीज किती म्हणलेली आहे? तर ह्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 28वा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, खालील आकृतीचे निश्चितपणे लघुकोन किती तयार झाले म्हणलेत? यामध्ये एकूण कोन 6 तयार होतात, परंतु हा एक काटकोन आणि हा विशाल कोन त्यातनं वजा केला तर 1 2 3 आणि हा एक 4, म्हणजे अशी एकूण 4च लघुकोन तयार होतील, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे 30वा प्रश्न, यामध्ये 30व्या प्रश्नाचं उत्तर योग्य असं उत्तर आहे 9.25, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर करेक्ट आहे. 31वा प्रश्न, 31व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 800. त्यानंतर 32वा प्रश्न, कोणत्या मुद्दलाची सरळ व्याजाने ह्याचं दाम दुप्पट होण्यासाठी याचे आपल्याला 20 वर्ष म्हणजे दर जो आहे ते 20 येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि ई यामध्ये समांतर रेषांची आणि लंब रेषांची एक जोडी आहे, म्हणून ए व सी हा क्रमांक बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. 34वा प्रश्न जर घेतला तर 34व्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 35वा प्रश्न, 35व्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा अ ब आणि ड हे तिन्ही बरोबर आहे, म्हणजे यामध्ये 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर बरोबर आहे 35व्याचं. त्यानंतर 36व्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 38व्या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर 5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर 39वा प्रश्न, तर 39व्या प्रश्नाचं उत्तर योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, ह्याचं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 45वा प्रश्न आहे, ह्याची स्थानिक किमतीची बेरीज म्हणले तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46वा प्रश्न आहे, 46व्या प्रश्नामध्ये ब क आणि ड हे योग्य आहेत, उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे 402 हे अंक किमान एकदा वापरून तयार केलेले 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येत 4 हा अंक किती वेळा येईल म्हणले. या ठिकाणी बघा मित्रांनो संख्या तयार केलेली आहे, तर यामध्ये 4 हा अंक 1 2 3 4 5 6 वेळेला येतो, म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, 48व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 49व्या उत्तराचं आहे पर्याय क्रमांक 3. 50व्या प्रश्नाचं मित्रांनो यानंतर आपल्या समोर आहे 50 या प्रश्नाचं उत्तर, तर 50 या प्रश्नाचं उत्तर योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 51 या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर आहे पर्याय क्रमांक 2. 52 या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या समोर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 53व्या या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर या ठिकाणी सी म्हणजे फक्त सी हा पर्याय बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर 54व्या प्रश्नाचं उत्तर होत आहे. 54 या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 55 मित्रांनो आपल्या समोर स्पष्टीकरण मी देत नाही, कारण आपल्याला वेळ कमी जास्त लागतो, त्यामुळे आपण काय केले फक्त उत्तर सांगतोय. यानंतर तुम्ही आपली उत्तरपत्रिका तपासून आपल्याला किती मार्क्स पडले हे आपण पाहू शकतो. त्यानंतर 55वा जो प्रश्न आहे 55 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 56 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 57 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 58 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
59 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 60 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 40,400 उत्तर योग्य येते. त्यानंतर 61 या प्रश्नाचं उत्तर आहे 61 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 62 या प्रश्नाचं उत्तर जर आपण व्यवस्थित सोडवलं तर पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर योग्य आहे. 63 या प्रश्नाचं उत्तर 2.5 येते गुणाकार म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक 1. 64 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मित्रांनो आता फक्त 10 प्रश्न राहिलेले आहेत आपल्यासमोर. आता 66व्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तुमच्याकडे सर्वांकडे प्रश्नपत्रिका आहे ती या ठिकाणी क्लिअरिटी दिसत नाही व्यवस्थित, तरीसुद्धा समजून घ्यावे, आपल्याला उत्तर महत्त्वाचे आहेत. 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 67 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 68 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 69 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे वर्तुळावरच तो बिंदू असेल म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे. त्यानंतर बघा मित्रांनो 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याकडे पर्याय क्रमांक 4 टेबल घेता येतील आपल्याला. त्यानंतर 71 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि 72 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 20 टाईल्स लागतील आपल्याला. 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, ह्याचं जर उत्तर व्यवस्थित काढलं तर 15 चौसेमी असं उत्तर येते म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपल्यासमोर शेवटचे 2 प्रश्न आहेत मित्रांनो. तर 74 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 60% याचं स्पष्टीकरण तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. एकूण 500 बाईक होत्या त्यापैकी 300 बाईक विकलेल्या आहेत म्हणजे 300 विकलेले आहेत म्हणजे 60% बाईक विकलेले आहेत. त्यानंतर 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 20%. तर अशा रीतीने आपण मराठी व गणित या विषयाची उत्तरपत्रिका आपल्यासमोर दिलेली आहे मित्रांनो. आपल्याला हे जर यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर आमच्या राम चाळकापुरे या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्यामुळे आपल्याला पुढील प्रश्नपत्रिकेचे उत्तरपत्रिकेचे नोटिफिकेशन आपल्या यूट्यूब चॅनलला येईल. धन्यवाद.